नमस्कार, मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगली धामणगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी। राज्यामध्ये रात्रीपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे। म्हणजे आजपासून राज्यामध्ये पाऊस वाढणार आहे। म्हणजे खरं तर उद्यापासून जास्त वाढेल, पण आज बऱ्याच ठिकाणी सुरुवात होणार आहे। म्हणजे 19 जुलै 19, 20, 21, 22, 23 जुलै दरम्यान राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे। म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा। राज्यात मात्र उद्यापासून मात्र राज्यात चांगला जोर वाढणार आहे, पण आजच 18 तारखेलाच राज्यात म्हणजे पाऊस सुरू होणार आहे। म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात आता ह्या 10 दिवसामध्ये 18 जुलै ते 28 जुलै दरम्यान ह्या 10 दिवसामध्ये चांगला पाऊस बरसणार आहे। म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि आणखीन एक सांगू इच्छितो, बार्शी तसेच वैराग या भागातील मला बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले, सतत 1 महिनाभर पाऊस चालू आहे आणि आमच्या भागातला पाऊस कधी कमी होईल। तर त्यांचं म्हणणं की त्यांना 1 महिनाभर पाऊस चालू आहे, त्याचे सर्व कामं बंद आहे, वापसा नाही, कोळपणी बंद आहे। तर त्या बार्शी तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला म्हणजे थोडा पाऊस थोडी उघड देईल, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे कामं आटपून घ्या। पण ह्या जुलै एंडिंग पर्यंत मात्र राज्यातला पाऊस काही बंद होणार नाही। म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा। उत्तर महाराष्ट्रामध्ये 21 जुलै 22-23 जुलै दरम्यान मुसळधार पाऊस पडेल, अतिवृष्टी होईल, मुंबईकडे अतिवृष्टी होईल। म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। सांगायचं झालं तर राज्यामध्ये सर्वत्र 18 जुलै ते 28 जुलै दरम्यान सर्वत्र म्हणजे दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आणि प्रत्येक गावामध्ये पाऊस 2दा येऊन जाणार आहे। म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। अचानक वातावरण बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल। सबस्क्राइब नाउ and press the bell icon. Never miss an update.